शहरात राहणारे बोर झालेले आम्ही चला म्हटलं खेड्याकडे वळूया भीती नाही वाटली म्हणून आम्ही निघालो खेड्याकडे. तर त्याच्या मागचं पण एक रिझन आहे की आम्ही का चाललो. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. तर माझा भाऊ सांगत होता की या रस्त्याने खूप वाघ असतात आणि त्याला ते दिसलं पण. असंच आम्ही जाताना मला काही गाय पण मिळाल्या. त्या गायातून रस्ता काढता काढता आम्ही कसेबसे समोर जात होतो. काही शेळ्या पण मिळाल्या. तसेच सायंकाळचे 5 वाजले आणि मुलांची सुट्टी पण झालेली. त्यानंतर आम्ही गावात पोहोचलो. तिथे गेल्यानंतर म्हटलं चला कुठेतरी जावं. आणि बघा गाव किती मोठा आहे आणि गावाकडची मजा काहीतरी वेगळीच असते. गेल्यानंतर आम्ही तलावाकडे गेलो. त्याच्या साईडला पण गाय बैल बांधलेले होते. तू चाल ना पटपट. तलावाच्या कडेला एक बाई कपडे धुत होती. त्याला लागूनच शेत होते. तलाव किती सुंदर मस्त आणि शांत होता. काही पोल्युटेड नाही, काही नाही. बघा शेंगा आम्ही आज चोरायला आलो. तर हाच तो रिझन आहे ज्याच्यासाठी आम्ही गावाकडे गेलो. त्या म्हणजे चोरून खाण्याची मजा काहीतरी वेगळीच असते नाही का. आणि या तुरीच्या शेंगा तोडलो आम्ही आणि निघालो. बाय.